महाराज की जय। हर 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 हर। हॅलो नमस्कार पब्लिक, कसे आहात सगळे. वेलकम बॅक टू द पाटील बस चॅनल. आणि ऍज युजल आपण रेडी झालो आहोत एका न्यू ऍडव्हेंचर साठी. ऍडव्हेंचर आपले कधी थांबत नसतात, तर रस्त्यात जाता जाता मी तुम्हाला सांगणार आहे की आजचं ऍडव्हेंचर काय असणार आहे. दादा मंडळी, आपण उतरायला घेतला आहे. आपला ऍडव्हेंचर सुरू झालेला आहे. तर हेच तर आपलं नेहमीच असतं. चला रेडी झालोय, एकदम फुल एक्साइटमेंट मध्ये. बघूया आपल्या खाली कोण उतरलेत की नाही. उतरलेत सगळे, तसे रेडी आहेत बोललेले 5:30 पर्यंत उतरा. आता वाजलेत 5:30 आणि आपण उतरतोय खाली. चला तर मंडळी, आपण सेट झालो आहोत. सोहम कोंडाकर आलेत, ते आपली सवारी काढतात आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. येस, चला गाडी निघाली आपली. थोड्या वेळात पाचकन बसू आतमध्ये आणि ढचकन भेटू. काय बोलताय पब्लिक, ठीक आहे ना? भेटूया, गाडीतली मजा बघूया. अपूर्व पहिल्यांदा ब्लॉगमध्ये येतोय. नमस्कार. चला गणपती बाप्पा मोरया. महागाचा मुळचा ब्लॉग नायटर बघ, नायटर डिचक्या फायर बाबा, ड्रॅगन आहे फुल सीधा. फायर. पासून लांब जायचं एवढा मी सीन आहे. लाईट मारू पटकन. तर मित्रांनो, आपण चाललोय आज चंदेरी फोर्टला. तिथे आपला ट्रेक असणार आहे आणि इथे जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक निघतो पनवेलवरून आणि एक जातो बदलापूरवरून. तर आपण बदलापूर मार्गाने जाणार आहोत. त्याआधी आपण थांबणार आहोत सोहमच्या फार्म हाऊसवरती बदलापूरच्या. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिल्यांदा दिसेल, पण आम्ही नेहमीच जातो तिकडे. तर चला आपण थोडं पुढे जाऊन भेटूया थोड्या वेळात. तर मित्रांनो, आपण थांबलो चहा प्यायला आणि व्ह्यू बघू शकता. ये व्यू और ये चहा. याच्यात बुडवूया टोस्ट. What is called, buddy? Hi, it's my first time in India, so I'm exploring India with my little colleague. So he's from office. I'm from the UK branch, and he's from the India branch. So yeah, Okay. So where are you from basically? I'm from UK. UK? Yeah. Okay. Well, what's your name by the way? My name is Shinya Oishi. Nancy. Okay. Nice. UN. Ullasnagar. Manchester Nagar Cricket Club. MMNC. ये हमारा दोस्त जनाब, ये हमारा दोस्त इंडिया से आया है. इंडिया से आया है. हमारे पड़ोसी मुल्क इंडिया से है. आईला पोरांनो, पोचलोय आपण. नाश्ता करायला थांबलोय आणि आपल्या तोंडातून धूर येतं, बघू शकता. दिसला का? काश्मीर नाही दिसत आहे भाई. आम्हाला दिसतंय. आम्हाला हवा दिसला. कारण बघा तुम्ही. मित्रांनो, आपली सगळ्यांची चर्चा चालू आहे. कसं ट्रिप वगैरे करायची आहे, आपलं पुढे करायचं. हे पण आपले ब्लॉगर आहेत. MMA 365 विनीत. ओके, तर ह्यांच्या पण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, है हमारे लोकेशन पे. चलो उतरूया. आपण आलोय आपल्या लोकेशनला. आपल्याला थोडा तिरास होते. हे बघा, हे आहे काय आहे? कसलं झाड का? चंदेरी पकडलं काय.
अरे चला हेडेड बाहेर यायचं. अँगल चुकीचा मारला असतो फोन दे मला वाटलंच सांगितलं. तर मंडळी तुम्ही बघू शकता हा आपला फार्म हाऊस आहे. तर मित्रांनो आपण सगळं सेट झालो आहोत. थोड्या वेळात आपण निघणार आहोत. सगळे सेट होत आहेत. आपले सगळे कॅमेरेज अँड ऑल सगळं लागतंय बघा. आपण पण गोप्रोची सेटिंग वगैरे केलेली आहे सगळी. तर आपलं गोप्रो लागणार आहे चांगलं. निघाली आहे आपली स्वारी. चलो चंदेरी आ रहे है गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे आपण निघालो आहोत आता आपल्या ट्रेकला. आपल्याला रस्ता माहिती नाही तर आपण रस्ता शोधत जाणार आहोत. सगळ्यांचा फर्स्ट ट्रेक असणार आहे. तर आपण रस्ता वगैरे बघू कसं जातंय. लोकल्सला वगैरे विचारत जाणार आहोत. कारण का नोन जो पब्लिकला रोड आहे तो पनवेलचा आहे आणि इकडचा नाही आहे. तर आपण इकडून विचारून न्यू रूट हे करणार आहोत. आणि आम्ही आता जाता जाता मार्किंग वगैरे करत जाणार आहोत सगळे की रूट कसा आहे काय आहे. बघू शकता मस्त एन्जॉयमेंट चालू आहे. तर चला पुढे जाऊया. चला चालली आपली वाटचाल चंदेरी जवळ त्याच्या पायथ्याशी. मग तिथून आपली चढण चालू होईल. म्हणून आणलंच काय जाऊन आणलंच काय तो चला. हे सगळे लेजिट प्लेअर आहेत आपले. आणि इकडे बघा लेवल 2 हेल्मेट घालून चाललेत. टोप होल्डर आहे डायरेक्ट डोकं. नदी बघा नदी कशी आहे. नदी काय व्ह्यू आहे बघा. चला तर मित्रांनो बघू शकता तिथे जो टोक दिसतोय छोटावाला एक मोठावाला आहे आणि हा छोटावाला आहे तो चंदेरी आहे. आपल्या त्या लोकेशनला जायचं आहे. तर बघू शकता केवढा मोठा ट्रेक असणार आहे आणि तेवढीच मजाही येणार आहे. चला भेटूया आपण अर्ध्या रस्त्यात पुढे. तर आपण पोचलो आपल्या स्टार्टिंग गावापर्यंत. तुम्ही बघू शकता महापाटी डोंगर चालू होत आहेत आणि आपल्या गावाचा बोर्डही आलेला आहे जिथून आपला ट्रेक स्टार्ट होणार आहे. तर गावाचं नाव आहे चिंचवली. हे बघा बघू शकता चिंचवली हा गाव आहे. सुरू झालेला आहे आपल्याला गाव. भाई म्युटेशन्स बघा म्युटेशन्स. काळी कोंबडीची पिंक आणि बेज कलरची पिल्लं. वा भाई डेंजर. तर हे आपले गावकरी भेटलेत आपल्याला. ते आपल्याला रस्ता दाखवत आहेत वरती जाण्याचा टेकडीवर. तर ह्या लोकांनी असं म्हटलं जातं की इथे शिवाजी महाराजांची वरती मूर्ती आहे. ते ह्या लोकांनी चढवलेली वरती 100 किलोची मूर्ती आहे ती. तर मित्रांनो आता इथून पुढून आपल्याला पायवाट आपली शोधायची आहे. कारण का ते जे आपल्याला गाईड होते त्यांनी आपल्याला रस्ता दाखवला आहे. इथून आता सरळ सरळ रस्ता आहे तो आपल्याला फक्त फॉलो करायचा आहे. बाकी कुठे भटकायचं नाही. असे रूट्स आहेत इथे. हे तर काहीच नाही. ह्याच्या पुढे अजून डिफिकल्ट रूट चालू होणार आहेत. तर खरंच ज्यांनी ती मूर्ती चढवली त्यांना मानायला लागेल. हँड्स ऑफ. मित्रांनो बघू शकता पठार लागलेला आहे आणि आपल्याला जिथे जायचं आहे ती लोकेशन ही दिसते ती बघा. चला गँग कशी चालली आहे. आपण त्यांच्या पाठी चाललो आहे आणि व्ह्यू परत आपल्याला जंगल वाट सुरू झालेली आहे. मस्त एकदम काय भारी वाटतं यार मित्रांनो. काय भारी फिलिंग आहे तुम्हाला सांगू नाही शकत. ह्याच गोष्टीसाठी मी आता सगळे ट्रॅक करणार जितके आपले चान्स भेटेल तेवढे. वाव ब्युटी ऑफ नेचर. मित्रांनो आपल्याला हरिण दिसलेलं आहे. चावता लांबरा चावता
ट्रेक आपला कंटिन्यू चालू आहे मित्रांनो. मजा तुम्ही बघितली असेल. फोटो घ्यायला थांबतोय, व्हिडिओ घ्यायला थांबतोय आणि सगळ्यांचं कंटेंट आहे. आपल्याला थांबत लागतंय. प्लस आपला ट्रेकही चालू आहे. आता थोडा हार्ड ट्रेक चालू झालाय बघा. थोडी चढण आली आहे. ह्याच्यापेक्षा डेंजर चढण येणार आहे अजून. चला समजलं. फक्त कॅमेऱ्याकडे बघू नको तू आणि तसं चालत जा. थोडा अँगल वरती घेतलं की तुला आधी आपल्याला पायवाट सापडत नाही. आता इथून पूर्ण रानवाट आहे पुढे. आता एक दुसरा रस्ता आहे त्या साईडने. आमचा एक टीम मेंबर तिकडून बघायला गेलाय. तर तिथून पायवाट असेल तर आपण तिथून जाणार. तर आपल्या मित्राला रस्ता भेटलेला आहे त्या साईडनी, तर ती पायवाट आहे. आपण रॉंग पायवाटेने आलो. चला रिटर्न जाऊ परत आणि दुसऱ्या साईडने आपण कंटिन्यू करू आपला ट्रेक. फिरले आणि पुढच्या वर्षी आम्ही ते घेऊन आलो तर मग भाई कद्दू कटेगा तो सब में बटेगा. चला इथे कमेंट अँड जोक्स चालू आहेत आणि आपण आपली ट्रेक कंटिन्यू चालू. मस्त वगैरे चालू करते सोहम. त्याला बोल एक एक कार तोपर्यंत ट्रेक कम्प्लीट होईल. टाइमपास. त्यांनी झाडी मारली पूर्ण. सगळे ते ड्रॅगन फ्रूट लागले त्याला छोटे छोटे. स्टिकी फ्रुट्स. चला मित्रांनो, फुलं बघा किती सुंदर आहे तिथे. जंगली फुलं आहेत सगळे. मित्रांनो, आपल्याला दिसलेला वाईल्ड रसल वायपर, पण आपल्याला तो शूट करता आला नाही कारण का आपण बघेस तोपर्यंत तो बिळात गेलेला आवाजामुळे. काय बोलणार होता. नसीब में नहीं था, आप क्या कर सकते हैं. बघू पुढे काय भेटतंय आपल्याला. तर बघू शकता आपल्याला वाईल्ड रसल वायपर दिसला. हा सगळ्यात अतिशय विषारी साप असतो. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही टेक केअर करा. जेव्हा पण ट्रेकला येत आहे कम्प्लीट अटायरमध्ये या. शूज मॅन्डेटरी आहेत. तुम्हाला मी आत्ता सांगतो, परत सांगतो, शूज मॅन्डेटरी आहेत. शूज नेहमी घाला. शक्यतो तुम्ही ट्राय करा की ट्रेकिंग शूज असावे, कारण का ते थोडे जाड असतात. म्हणजे वाईल्ड कुठल्या प्राणी तुम्हाला बाईट करायचं ट्राय केलं तर त्याचे दात तिथपर्यंत पोचत नाही आपल्या पायापर्यंत. आणि ऑलवेज रिमेंबर की जर ट्रेकिंग शूज घेताय तर तुमचे अँकलपर्यंत आले पाहिजेत ते, म्हणजे तेवढा पार्ट आपला सेफ राहतो. चला पुढे जाऊया. आपण ट्रेक कंटिन्यू करू. वाईल्ड लाईफ आपल्याला दिसते, सगळं दिसतंय. अतिशय मजा येते. चला. काय व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. किती प्रचंड आणि विशाल काय व्ह्यू म्हणतात ना ते. हे काय दिसत नसेल सूर्य आपल्या ह्याच्यावरती, बट बघा इथे उतरा. इथून संपला. मी लास्टला सांगेल कुठून चालू झाला. तोपर्यंत तुम्ही ओळखा. आवाज लागली. तर भाई लोक ॲज युजल परत एक रस्ता विसरलेलो आणि परत आता पुन्हा एकदा चांगल्या वाटेवर आलोय. परत करेक्ट वाटेवर. ह्याच्यावरून समजतं माणूस आयुष्यात अनेक वेळा चुकतो, पण प्रत्येक रस्त्यावर परत येणं हे आपलं कर्तव्य आहे. सरळ रस्त्यावर या, वाकड्या रस्त्याने कधी जाऊ नका. चला. काय व्ह्यू आहे बघा. क्वालिटी किधर है, इधर है, इधर है. आपला फोटो सेशन चालू आहे बघा. ट्रेक चालू झालाय. आता खरा ट्रेक चालू झालाय. ते मागाची सर्व खोटे खोटे सगळे खोटे. तू थंबनेलला टाक तो आवाज अंशुमन आहे ना. हा. कुठून आला
आणि आत्ता खरा ट्रेक चालू झाला. सरकेश घ्या जरासा मला यायचं असं व्हिडिओ मध्ये यायचं आहे म्हणून सरकेश घ्या. हे लाले पूर्ण वाक्य बोल. मला यायचंय काय रूट आहे बघा मस्त. आम्हाला फ्लोईंग वॉटर भेटलाय, रॉक वॉटर नॅचरल. तर बघा हे तोंड धुवायला पाणी घेत आहेत. एक खरा नोबॅड काय असतो ते समजतं. तेव्हा मा कसम बोरवेल मध्ये आपण बोरवेलच्या पाण्यात घेऊन आंघोळ करू ना. विनीत ग्रिल्स. कुणाला मान बिन धुवायची असली धुवून घ्या. तोंडाला नाही मारलास ना? नाही तोंडाला ह्यासाठी नाही मारलं कारण का सनस्क्रीन लावले. ओके. कशाला मार काय बोलतोय? तोंडाला ह्यासाठी नाही लावलं, सनस्क्रीन लावले ना. हे घे मान बिन असली कर म्हणजे घाम दे हे पकड. तुझा व्हिडिओ झालं हां पूर्ण फ्रेम आहे पाठवून इथून. थांब. असं डोंगराळ भागी जाताना मध्ये मध्ये असं पाण्याचे साठे आपल्याला दिसतात, तर तिकडून आपण पाणी घेऊन पिऊ नाही शकत पण फ्रेश होऊ शकतो. त्यामुळे थोडं आपल्याला हायड्रेशन फील येतो बॉडीला. हे बघा मेकॅनिकल वाल्यांचे जुगाड. पाणीचा प्युअर पाणी यायला त्यांनी काय जुगाड लावलाय बघा. टोपच लावलाय. इंजिनियर असे तिकडम डोके चालवतात तेव्हा ते महान बनतात. काय बरोबर ना? अरे मग इंजिनिअरनी दुनिया चालले आता भाई. फक्त डॉक्टर व्हायचे बाकी आहे. बाकी डायलॉग द्यायला पाहिजे होता. काय त्यामुळे खूप प्युअर पाणी. म्हणजे जे लोक गंदी वाटर शी त्यांना सांगतो हे बिस्लेरी सारखंच पाणी किंवा बिस्लेरी पेक्षा चांगलं. आता मशीनने भाई प्रूव्ह केलंय. प्लास्टिक इव्हन आपला दाखव मला पण मुंबईचं पाणी असतं ना त्याचा 55 to 60 TDS असतो. त्याचा 86 आहे. प्लास्टिक मधून पाणी पिणार, प्लास्टिकच्या बॉटल हे बघा, पाणी पिणाऱ्यांसाठी स्पेशल दाखल सांगतो. दिसत नाही. हे जर तुम्हाला वाटत असेल की हे बघा 85 आहे रिडिंग्स. किंवा तर हा पिण्यालायक पाणी आहे गाईस. बघू शकता. प्लास्टिकच्या आणि bottle TDS हे बघा गाईस सगळ्यांच्या ब्रिदिंग वरून तुम्ही समजू शकता. मावळ्यांना सलाम. मावळ्यांना सलाम. बरोबर मावळे आहेत. मावळे आम्हाला राजांचे मावळे. राजे आम्हाला 1 महिन्यात आम्ही चढतो बरोबर. बरोबर. राजे बोलतील एवढे वर्ष दिले काय केलं बाहेरचे येऊन चढले. म्हणून चला अरे कम से कम 3 महिना दे यार. पुढचा रूट एकदम अतिशय अवघड आहे. माझा घेर आहे. हा बघा केवढीशी पायवाट आहे इथून. एकदम नॅरो आहे. नॅरो एकदम. एकदम निवळती होत चालली. हार्डली एक जण जाऊ शकतो तिथून. चला तर आपल्याला तिथून जायचंय. हे घ्या तुम्ही होल्ड करा कॅमेरा जरा. हा तुमच्यासाठी जनाब जनाब लावून नका घेऊ दिला. मित्रांनो आपण चढत थोडा पोचलोय. आपल्याला आपली लोकेशन दिसायला लागलं जिथे आपल्याला जायचं आहे. बाकी लोक थोडे पाठी आहेत, त्यांचा खाली फोटोशूट वगैरे चालू आहे. आपण आलो आहे पुढे. मागे 2 रस्ते लागत होते. जसं मी तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोललो की एक रस्ता पनवेलवरून येतो आणि एक रस्ता आपला बदलापूरवरून येतो. तर तो रस्ता मागे होता तर मी पुढे आलो आहे. ते दाखवण्यासारखं नव्हतं. तशीच पायवाट होती जशी आपण आलो आहे सेम, फक्त तो अपोजिट साईडने उतरतो. तर ठीक आहे आपण पुढे जाऊया. बाकीचे लोक येतील तोपर्यंत इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. पाहून घ्या मित्रांनो. ही आहे खरी सह्याद्रीची श्रीमंती. मित्रांनो जो आपण सकाळी खालून व्ह्यू दाखवत होतो
तो व्ह्यू आता तुम्ही जवळून बघा. आलोय आपण जवळच. अजून आपला थोडा ट्रेक बाकी आहे. चला पुढे जाऊया. जास्तीच बाकी आहे. चला. हे ना सफेद सफेद तिथे हर हर महादेव हर हर. महादेव. देवीचा मंदिर आहे ते. जय भवानी जय. गाईस इथे भवंडर आलाय. आवाज ऐकू शकता. भवंडर आहे. कोण इथपर्यंत आलो आणि रस्ता बंद आहे गाईस. म्हणजे आपण वाट चुकलो आहे. तर परत आपण त्या वाटेशी जाऊया जिथून आलोय आणि परत नवीन रस्ता शोधूया. चला. कमाल 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 व्ह्यू आहे भाई. राजांचे मावळे होत आम्ही. चला. भाई फुल डेंजर स्पॉट होता. सगळे घसरत होते इथून आणि घसरलं तर भाई खाली. पण इथे एक डॉग आहे. त्याने रस्ता दाखवला. चक्कर रस्ता दाखवला. ते आलं नाही व्लॉगमध्ये. त्यांनी तो इकडून ह्या वाटेने वरून परत आला. इथून माझ्यासमोरून फिरून त्यांना घ्यायला परत गेला. दिस इज कॉल्ड मॅजिक गाईस. गाईज अशा गोष्टी ऐकायच्या असतात. आता आम्ही आलो, चुकी केली, आपण जीवापार वाचलोय. ओजी भाई भाई तिथे तो ओरडत होता. विनीत माहितीये का? सांगतो तुम्हाला. हा. वरती तो ओरडतोय. ओरडत म्हणजे तुमच्या वेळेला पण तो ओरडत होता. हा आवरण्या. कुठे पाटी आहे. आपले सुपरस्टार इकडे आहेत. पाटी हे बघा. हे आहेत ते. जय भैरवनाथ. बाबा नमस्कार. चलिए. खूपच थोडं आहे. नमस्कार मित्रांनो. रात्री त्याच्यामध्ये आपण पुढे जायचं ट्राय केलेलं, पण ती वाट खूपच डेंजर होती. म्हणून आपण पुढून दुसरी वाट शोधणार आहोत थोड्या वेळाने रेस्ट करून. तर आम्ही आता त्या गुफेमध्ये जिथे शिवमंदिर आहे तिथे आम्ही रेस्ट करतोय. जरा पडलो आहे. सगळ्यांची बॉडी फुल ड्रेन झालेली आहे आणि सगळे आता रिकवर होत आहेत. एनर्जी घेत आहेत पाणी वगैरे पिऊन, इलेक्ट्रोलचं पाणी वगैरे. तर घेऊया थोडा. आपण पण थोडी रेस्ट करू. हे कुठे आहे रे? पाणी दे ना. लास्ट बोट पाण्याचा. ते पेर घे. हा फोटो एक काढतो ना असा सामानाचा. हो.
बघू शकता तुम्ही, आम्ही आता डिसेंड करायला घेतलेलं आहे आणि तुम्ही जरा फक्त हा टाइम बघा. 101% अंधार होणार आहे खाली उतरायला आम्हाला, पूर्ण काळोख. तर मित्रांनो, खूप ॲडव्हेंचरस रोड आहे, पूर्ण काळोख झालेला आहे. सगळे एकदम टॉर्च बिर्च घेऊन उतरत आहेत. तुम्ही आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवायचा ट्राय करतो. खूप हॉरर एलिमेंट वाटतं आणि त्यातही आपण ट्रेक करतोय आणि हे जबरदस्त फिलिंग आहे, रिअल ॲडव्हेंचर. ग्रुप आहे ट्रेक करतोय म्हणजे. हे बघा, काहीच दिसत नाही, फक्त आमच्या टॉर्चच्या लाईटी दिसत आहेत. माझं चेहरा मारू नको, मी टॉर्च मध्ये पण नाही दिसणार. दात दिसतात. माझ्या डोळे आणि दात दिसते. यो पब्लिक, गुड मॉर्निंग. ही नेक्स्ट दिवशीची सकाळ आहे आणि काल आम्हाला उतरायला खूपच उशीर झालेला, लाईक 8:30 ऑलमोस्ट झालेले रात्रीचे उतरायला आणि खूप काळोख होता. तर मी जास्त काय व्हिडिओज वगैरे काढले नाही त्या काळोखात, कारण का आम्हालाही चालता येत नव्हतं. आणि मग आम्ही तिथून आलो खाली बेस कॅम्पच्या इथे, आमच्या जिथे सोहमचं फार्म हाऊस आहे तिथे आलो. आणि मग आम्ही विचार केला काहीतरी बनवूया, पण इथे आलो तर लाईटच नव्हती. तर लाईट नव्हती तर आम्ही काय केलं, बोललो गाडीत बसा भाई, जेवून येऊया कुठून तरी बाहेर जाऊन. मग आम्ही बाहेर गेलो, कारण का ह्या एरियात कुठे काय दुकान वगैरे काहीच नाही, तुम्हाला बाहेरच जावं लागतं. मग तिथं बाहेर गेलो आम्ही, हॉटेलमध्ये जेवलो, आलो आणि परत थोडंसं प्लॅन होता काहीतरी करू, लाईट आलेली तोपर्यंत. पण सगळे बोलले नाही म्हणून, भरपूर दमलेत, काय होऊ शकत नाही. तेव्हा आपण सगळ्यांना बोललो की चला ठीक आहे आपण झोपूया आणि मग बघूया उद्या सकाळी काय करता येतं ते आपल्याला. तर आता सगळे उठत आहेत हळूहळू. पण आपण जो ट्रेक केला, आपले जितके पण आतापर्यंत जे ट्रेक झाले त्यातला सगळ्यात टफेस्ट ट्रेक होता. आणि तुम्हाला काय सांगू, काय अँगल्स होते म्हणजे तिकडे, जिथे लिटरली आपल्याला ग्रिप नाही आहे पकडायला आणि खाली लाईक हे आहे, पूर्ण दरी आहे. तिथून आपल्याला थोडं एकदम बेअर फूटवरती जायचं आहे, प्रॉपर स्टेप्स ठेवून. जर एक स्टेप तुमची रॉंग पडली की तुम्ही डायरेक्ट खाली, असा ट्रेक आहे हा. आणि जर तुम्हालाही या ट्रेकवरती यायचं तर मला कमेंटमध्ये सांगा, तर मी तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करेल तिकडे तसे. तर मग तुम्ही तिकडे येऊ शकता, म्हणजे तो रूट कसा आहे ते तुम्हाला सांगेल, इथून कसं जायचं. तर मग मित्र, कशी वाटली ही व्हिडिओ तुम्हाला सांगा मग. तर लगेच मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली व्हिडिओ आणि तुम्हाला कुठले कुठले लोकेशन जास्त आवडले ते सांगा या ब्लॉगमधल्या, एंटायर ब्लॉगमधले. कारण का प्रत्येक लोकेशन बघण्यासारखी होती आणि खूप अप्रतिम सुंदर निसर्ग वगैरे. आणि ती टेकडी तर तुम्हाला माहिती आहे चंदेरीगडची कशी आहे, ती लाईक पूर्ण केदारकंठा कसा आहे तसंच आहे सेम थोडंफार इन महाराष्ट्र. तुम्हाला जर तसा एक्सपिरियन्स करायचा असेल तर हा ट्रेकला तुम्ही येऊ शकता. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टिल देन, हा तुमचा लाडका वेदांत पाटील सायनिंग ऑफ.